नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी आपण करंट अफेअरची सिरीज इथे चालू केलेली आहे। याच्यापूर्वी आपण करंट अफेअरचे 2 सेशन अपलोड केले होते। हे आपलं तिसरं सेशन आहे आणि या सेशन पासून आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजीची सिरीज स्टार्ट करत आहोत। सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन पूर्वीही करंट अफेअर्समध्ये विचारले जात होते, लक्षात घ्या। पण आता आपला जो पेपर आहे यूपीएससीच्या धर्तीवरती सेट केला जातोय। सो सायन्स आणि करंट अफेअर टेक्नॉलॉजीच्या ज्या न्यूज आहे त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कव्हर कराव्या लागणार, ठीक आहे, बरोबर। फॉर एक्झाम्पल तुम्हाला आधी इस्रो डीआरडीओच्या फक्त न्यूज विचारल्या जात होत्या, म्हणजे जास्त भर आयोगाचा त्याच्यावरती होता। पण आता तसं नाही आहे। आता तुम्हाला सायन्स आणि करंट अफेअर टेक्नॉलॉजीमधून इतर पण न्यूज विचारल्या जाऊ शकतात। तर हे आपलं फर्स्ट लेशन आहे, स्टार्ट करूया आपण। चला, तर पहिली न्यूज कोणती आहे बघूया। पहिली न्यूज आहे डेअर टू टीबी उपक्रम। बघा, डेअर टू टीबी उपक्रम हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे, ठीक आहे। डेअर टू टीबी हा गव्हर्नमेंटने चालू केलेला उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये आपल्याला आता कोणत्या बाबी कव्हर करायच्या आहेत लक्षात घ्या। आपण डायरेक्ट न्यूजवरती जाऊया। आता इथून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये काय विचारू शकतात हे फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे। बघा, टीबी हा जो रोग आहे, या रोगाशी रिलेटेड तर तुम्हाला काही विचारलं जाणार नाही, कारण का बाकीचं करंटमध्ये विचारण्यासारखं फार आहे, ठीक आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं हा जो उपक्रम आहे गव्हर्नमेंटनी का चालू केला, क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी, ठीक आहे। पहिलं सेंटेन्स तुम्हाला हेच असणार आहे की बाबा हा जो उपक्रम आहे कशाशी संबंधित आहे किंवा गव्हर्नमेंटने कशासाठी चालू केलेला आहे, तर क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी, ठीक आहे। हा तुमचा महत्त्वाचा पॉईंट आहे। बघा, राज्यसेवेसारखी जी एक्झाम आहे तर त्या एक्झाममध्ये फक्त क्वेश्चन आन्सर वन लाइनर करंट अफेअर्स करून तुम्हाला चालणार नाही, कारण 2 मार्काला एक क्वेश्चन असतो, बरोबर। तर हा झाला तुमचा पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट, तुम्हाला यूपीएससी प्रमाणे कोणत्या मंत्रालयाच्या विभागानं हा प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे हेही विचारलं जाऊ शकतं। करंट अफेअर्सचं स्वरूप समजून घ्या। तर जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागानं काय केलेलं आहे, हा जो टीबी उपक्रम आहे याचं नाव लक्षात ठेवा। याच्यावरती डेटा आधारित संशोधन सुरू केलेलं आहे, ठीक आहे। डेट पण इथं तुम्हाला मेन्शन आहे 24 मार्च, ओके, 24 मार्च 2022 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हा उपक्रम सुरू केलेला आहे। बघा, आपण डे आणि त्याच्या थीम हेही सेशन कंडक्ट करणार आहोत, पण तुमच्यासाठी मी एक क्वेश्चन विचारते की जागतिक क्षयरोग दिवसाची थीम काय होती 2022 ची, लक्षात घ्या, ठीक आहे। तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हा उपक्रम सुरू केलेला आहे। पहिला मुद्दा मी तुम्हाला हा सांगितला। दुसरा मुद्दा कोणत्या मंत्रालयाने चालू केला। तिसरा मुद्दा, जर एखाद्या स्पेसिफिक दिनानिमित्त उपक्रम चालू केले गेले असतील तर त्या दिवसाची थीम सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते। याच्या पलीकडे समजा आयोगाला फक्त क्षयरोग दिनावरतीच क्वेश्चन विचारायचा असेल पण राज्यसेवेला विचारायचा आहे तर तिथं 2 वर्षाच्या थीम विचारल्या जातील, ओके। एका वर्षाची थीम तर तुम्हाला विचारली जाणार नाही, 2 वर्षाच्या थीम विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळं तुम्ही 2022, 2021 आणि 2023 3 वर्षाच्या थीम करून ठेवा, ठीक आहे। नेक्स्ट बघा, मुख्य मुद्दा काय आहे। आता जो हा उपक्रम आहे ना, याच्यामध्ये प्रमुख कोणत्या उपक्रमांचा समावेश आहे लक्षात घ्या, ठीक आहे। इथं मी तुम्हाला पॉइंट्स करून दिलेले आहेत। भारतीय क्षयरोग झिनोमिक सर्व्हिलन्स कन्सोर्टियम, ओके, याला शॉर्टमध्ये पण लक्षात ठेवा, शक्यतो तर तुम्हाला लॉंगमध्येच विचारतील, शॉर्टमध्ये विचारणार नाही। भारतीय टीबी नॉलेज हब वेबिनार मालिका, दुसरा मुद्दा, किंवा याला NTBK हब म्हटलेलं आहे। क्षयरोग विरुद्ध यजमान निर्देशित उपचार, आणि चौथा मुद्दा आहे क्षयरोगावर उपचार करण्यासाठी पुरावा आधारित आहार विकसित करणे, ठीक आहे। तर या उपक्रमामध्ये 4 उपक्रमांचा समावेश आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला
या उपक्रमाचा उद्देश कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे, कधी सुरू केलेला आहे, कोणत्या दिनानिमित्त सुरू केलेला आहे, आणि जर खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आला तर हे प्रमुख उपक्रम त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. इथं तुम्हाला बघा TB बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणती ट्रीटमेंट वगैरे त्यांनी कंप्लीट केली पाहिजे, TB क्युरेबल आहे का नाही वगैरे वगैरे सगळं तुम्हाला इथं दिले. पण हा पार्ट तुमचा सायन्समध्ये येतो, करंट अफेअर्समध्ये इतकं काही इथून विचारलं जाणार नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. आता इथं तुम्हाला हे जे 2 पॉईंट्स पाठीमागे आपण 4 उपक्रम डिस्कस केले त्याच्यामध्ये तुम्हाला INTGS, आता हे काय आहे बघा. तुम्हाला ना भारतीय SARS-CoV-2 जिनोमिक कन्सोर्टियाच्या धर्तीवरती हा जो INTGS प्रस्तावित करण्यात आलेला आहे, हे एक्झाममध्ये विचारतील नाही विचारतील सांगता येत नाही, बरोबर. किंवा हे INTBK हब आहे हे विचारलं जाऊ शकतं. जागतिक क्षयरोग दिना म्हणजे क्वेश्चन कसा येईल, INTBK हब म्हणजे काय, तर जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सुरू झालेली ही वेबिनार मालिका असेल. लक्षात ठेवा, विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे उद्योग आणि शैक्षणिक यांच्यात दुवा निर्माण करेल. सर्व TB भागधारकांमध्ये नवकल्पना आणेल. तर हे TBK हब जे आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही लक्षात ठेवलं तर बरं होईल. आणि संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग काय आहे बघा. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसची जैविक वैशिष्ट्ये, बरोबर, उपचार, संक्रमण आणि रोगाची तीव्रता, तर उत्परिवर्तनामुळे होणारे परिणाम पूर्णपणे समजून घेण्यासाठी संपूर्ण जिनोम अनुक्रम सतत कर्षण मिळवत असल्याने जीवाच्या जिनोमिक डेटाचे विश्लेषण करणे इथं आवश्यक आहे. आता हा जो पॉइंट आहे ना बघा, जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय हे तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये तर नाहीये, पण TBशी रिलेटेड न्यूजमध्ये जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सुद्धा हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. हा मुद्दा फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आपली न्यूज आहे बघा. न्यूज याच्यापेक्षा पण डीपमध्ये घेता येतात, पण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे, आपली एक्झाम खूप जवळ आलेली आहे. ठीक आहे. ओके, पुढची न्यूज आहे इस्रो 2024 मध्ये शुक्र ग्रहावर मोहीम प्रक्षेपित करणार, मिशन व्हीनस. लक्षात ठेवा. ठीक आहे. साधा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. 2024 मध्ये इस्रो कोणत्या ग्रहावरती मोहीम प्रक्षेपित करणार आहे, तर इस्रो शुक्र ग्रहावरती मोहीम प्रक्षेपित करणार आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर आता याच्याबद्दल आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट फॅक्ट्स मिळणार आहेत की बाबा कशासाठी आहे, किंवा याच्यापूर्वी कधी कोणी शुक्र ग्रहावरती मोहीम लागू केलेली होती का, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता तुम्ही म्हणाल मॅडम इस्रोचं लॉंग फॉर्म कशाला दिलंय, तुम्हाला जसं मला वाटतं इस्रोचं, DRDOचं, नीती आयोगाचं बरेच तुम्हाला लॉंग फॉर्म कंबाईनच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर कधी कधी या गोष्टी आपल्याकडून निग्लेक्ट होतात, पण विचारल्या जाऊ शकतात. तर डिसेंबर 2024 मध्ये शुक्र ग्रहावरती यान पाठवण्यासाठी योजना आखत आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे जे इस्रोची शुक्र मोहीम आहे ना, तर या शुक्र मोहिमेची उद्दिष्ट काय आहेत, बरोबर. काहीतरी उद्दिष्ट असल्याशिवाय मोहीम लागू होईल का, नाही होणार, बरोबर. तर इस्रोच्या शुक्र मोहिमेची उद्दिष्टे काय आहेत, शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय आहे याचा अभ्यास करणे. ठीक आहे. शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे. शुक्र मोहिमेअंतर्गत इस्रोने कोणते प्रयोग नियोजित केले आहेत, बरोबर. सक्रिय ज्वालामुखी, हॉटस्पॉट आणि लावा प्रवाहांसह पृष्ठभागाच्या प्रक्रियेची आणि उथळ पृष्ठभागाची स्ट्रॅटिग्राफीची तपासणी करणे आणि वातावरणाची रचना आणि गतिशीलता याचा अभ्यास करणे. आता उद्दिष्ट बघता तुम्ही म्हणाल की मॅडम शक्यतो तर हे एक्झाममध्ये येणार नाही, शक्यतो तर नाही येणार बघा एक्झाममध्ये. फक्त महत्त्वाचं काय आहे की कोणत्या ग्रहावरती मोहीम आखत आहे आणि ही मोहीम कधी डिसाईड केलेली आहे, कधी लॉन्च करणार आहे इस्रो, बरोबर. हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा शुक्रयान की खास बाते. काय खास बाते आहेत बघा. शुक्र ग्रहावरती जाणारा भारत कितवा देश आहे, 5वा देश आहे. ठीक आहे. शुक्र ग्रहावरती जाणारा भारत 5वा देश आहे. डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करायची योजना आहे. 2023
2024 मध्ये जर नाही झालं तर 2031 पर्यंत वेट करावा लागेल. ठीक आहे, इथं असं तुम्हाला हे दिलेलं आहे. तुमच्यासाठी क्वेश्चन चॅट बॉक्समध्ये मला सांगा, पहिले 4 देश कोणते शुक्र ग्रहावरती जाणारे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. चला बघा, शुक्र ग्रहावर अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी डिसेंबर 2024च का योग्य आहे. बरोबर, बघा इथं डिसेंबर 2024 चं जे प्लॅनिंग आहे ते जर नाही झालं तर 25 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे जे प्लॅनिंग असतं ना का केलं जातं बघा, तर इथं पृथ्वी आणि शुक्र कोणत्या प्रकारे संरेखित केली जातील हे लक्षात ठेवलं जातं. बरोबर, किंवा शुक्राची जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये प्रवेश करण्यासाठी अंतराळ यानाला कमीत कमी प्रोपेलंटची आवश्यकता असेल. कधी 2025 मध्ये. म्हणून हे जे डेट आहे त्या डेट डिसाईड केल्या जातात. आणि शुक्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जाईल, तर इथं हाय रिझोल्युशन सिंथेटिक अपर्चर रडारचा वापर केला जाईल. हे एक्झाममध्ये मे बी विचारू शकतात किंवा नाही विचारू शकत. ओके, तर हे जे रडार आहे हे शुक्राच्या पृष्ठभागाची तपासणी करेल. खूप चांगले मुद्दे मी तुम्हाला दिलेले आहेत. अगदी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आले तर डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होणार. शुक्र ग्रहावरती इतर देश गेलेले आहेत लक्षात ठेवा, पण शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाचा अभ्यास नाही झालेला. बरोबर, म्हणून आपण म्हणतोय की कोणत्याही देशाने शुक्राचा उपपृष्ठभाग अद्याप बघितलेला नाही किंवा पाहिलेला नाही. मग आपला भारत पहिलाच देश असेल सब सरफेस रडार उडवेल तिथं. ओके, आणि शुक्राच्या उपपृष्ठभागात काहीशे मीटर प्रवेश पण करेल. म्हणून आपला भारत हा पहिला देश असेल. पण शुक्र ग्रहावरती जाणारे जर देश तुम्हाला विचारले तर त्याच्यामध्ये आपला भारत येतो 5व्या क्रमांकावरती. ओके, क्लिअर. तुमच्यासाठी मी क्वेश्चन विचारलेला आहे, पहिले 4 देश कोणते. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढची न्यूज घेऊया. पुढची न्यूज आहे गगन सॅटेलाइट टेक्नॉलॉजी म्हणजे काय. बघा, गगन सॅटेलाइट टेक्नॉलॉजी म्हणजे काय. इथं तुम्हाला इमेज पण दिसत आहे. MSME सस्टेनेबल सर्टिफिकेशन स्कीम बघून घ्या. ठीक आहे, आता हे गगन सॅटेलाइट टेक्नॉलॉजी काय आहे याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया जी आपल्या एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. व्हॉट इज गगन सॅटेलाइट टेक्नॉलॉजी. भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI नाव लक्षात ठेवा. भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI गगन GPS ॲडेड ऑगमेंटेड नेव्हिगेशन नावाच्या नवीनतम स्वदेशी उपग्रह आधारित ऑगमेंटेशन सिस्टीम ज्याला SBAS तंत्रज्ञान म्हणतात याची यशस्वीपणे अंमलबजावणी पण केली आहे. आणि चाचणी केल्यानंतर भारताने एक मोठा टप्पा इथं गाठलेला आपल्याला दिसून येते. तर इथं तुम्हाला AAIचं नाव लक्षात ठेवायचं आहे. गगन GPS ॲडेड GEO ऑगमेंटेड नेव्हिगेशन सिस्टीमचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि मुख्य मुद्दा काय आहे बघा, मुख्य मुद्द्यामध्ये तुम्हाला हे जी नेव्हिगेशन प्रणाली आहे, आता ही नेव्हिगेशन प्रणाली खूप दिवसापासून चर्चेत आहे. त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी वगैरे आयोगाने बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेल्या पण आहेत. आता इथं आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, मुख्य मुद्दा राजस्थानमधील किशनगड विमानतळावर उतरताना या स्वदेशी उपग्रह आधारित नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करणारी इंडिगो ही आशियातील पहिली विमान कंपनी बनली आहे. म्हणजे तुम्हाला हा पॉईंट विचारू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. लक्षात आलं. कोणता पॉईंट विचारू शकतात ते फक्त तुम्ही लक्षात घ्या. आणि ही कामगिरी करणारा भारत हा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिलाच देश ठरलेला आहे. खूप साधी सोपी न्यूज आहे. राजस्थान किशनगड इंडिगो विमान कंपनीचं नाव लक्षात ठेवायचं आणि भारत हा आशियातील किंवा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिलाच देश ठरला आहे हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला इथं दिलेला आहे आकाशाचा विकास कसा होईल. आता गगन हे जे आहे, गगन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI
यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, गगन कोणी विकसित केलं आहे, किंवा गगन फक्त इस्रोने विकसित केलं आहे असंही विधान तुम्हाला आयोगाकडून दिलं जाऊ शकतं, पण नाही, इथं तुम्हाला AAI यांचा पण उल्लेख करावा लागेल. ओके. अपलिंक आणि संदर्भ स्थानांचा वापर करून सिस्टीम एअर ट्रॅफिकचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम सिग्नलमध्ये सुधारणा प्रदान करते. अशी वाक्य एक्झाममध्ये येतात आणि मग आपण ही वाक्य वाचलेली नसतात, कारण कसं असतं बहुतेक विद्यार्थी राज्यसेवा देणारे कंबाईन पण देतात. सो कंबाईनच्या विद्यार्थ्यांना काय असतं की फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवण्याची खूप सवय असते, बरोबर. राज्यसेवेला फक्त फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवून अजिबात चालत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला हे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम कशामध्ये सुधारणा प्रदान करते वगैरे वगैरे या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. तर गगन ही उपग्रह आधारित संवर्धन प्रणाली आहे जी नागरी उड्डयन अनुप्रयोगांसाठी आवश्यक अखंडता आणि अचूकतेसह उपग्रह आधारित नेव्हिगेशन सेवा प्रदान करते. बघा, साध्या सोप्या भाषेमध्ये विमान सेवा याच्यामध्ये तुम्हाला याचं खूप इम्पॉर्टन्स आहे, हो की नाही. गगन प्रणाली, नेव्हिगेशन प्रणाली, या प्रणालीच्या वापराने काय होईल, भारतीय हवाई क्षेत्रामध्ये उत्तम हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रदान केले जाईल. हेही सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. साधी बघा, न्यूज कशाशी संबंधित आहे ते एका वाक्यात आपण लक्षात ठेवायचं की नक्की ही न्यूज कशाशी संबंधित आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. ही प्रणाली जगभरात वापरल्या जाणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय SBS प्रणालीशी परस्पर कार्यक्षम आहे. म्हणजे तुम्हाला इथं कंपॅरिझन करून सांगितलेलं आहे. प्रादेशिक सीमा ओलांडून नेव्हिगेशन प्रदान करण्यास सक्षम असेल. म्हणजे मुद्दा काय हा की आपली जी प्रादेशिक सीमा आहे त्याच्या पलीकडे सुद्धा हे नेव्हिगेशन प्रदान करणार आहे. तुम्हाला उलटं सेंटेन्स दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. गगन याचं तुम्ही जे लॉंग फॉर्म आहे ते पण बघून ठेवा. आता इथं गगन सिग्नल इन स्पेस SIS GSAT-10 आणि GSAT-8 द्वारे उपलब्ध आहे. याला मी हायलाइट केलेला आहे कारण हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. ओके, GSAT-10 आणि GSAT-8 द्वारे उपलब्ध आहे, हे लक्षात ठेवा. अचूक लँडिंगच्या उद्देशाने विमानाला रेडिओ नेव्हिगेशन मदतीवर अवलंबून राहावे लागते. ओके, क्लिअर. तथापि लहान विमानतळावरती काय होतं, आधुनिक नेव्हिगेशन साधनांचा अभाव आहे, त्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकतात. म्हणून अशा विमानतळावर दृश्यमानतेची आवश्यकता खूप जास्त गरजेची आहे. आणि किशनगड विमानतळावरील सर्व नियमित प्रवासी उड्डाणासाठी इथं दृश्यमानतेची आवश्यकता 5000 मीटर दिले. हे तुम्ही करू नका, काही गरज नाहीये. परंतु गगन तंत्रज्ञानाचा वापर करून एक विमान जे आहे सुमारे 800 मीटर दृश्यमानतेसह ऑपरेट करू शकतं. ठीक आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, हे पॅरामीटर्स वगैरे लक्षात ठेवू नका. फक्त ही गगन सिग्नल इन स्पेस असेल, GSAT-10 असेल, GSAT-8 असेल, किंवा ही न्यूज कशाशी संबंधित आहे इतकं फक्त लक्षात ठेवा. बाकी हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत, शक्यतो तर राज्यसेवेला विचारले जाणार नाहीत. पुढे तुम्हाला जर 25 साठी तुम्ही रिटर्नसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर मात्र तुम्हाला असे पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतात. त्याच्यानंतर आहे भारतातील पहिले 5G टेस्ट बेड. भारतातील पहिले 5G टेस्ट बेड. ठीक आहे. इथं तुम्हाला इमेज पण दिसत आहे. याचे तुम्हाला उपयोग वगैरे विचारले जाऊ शकतात. कधी कधी काय होतं, सायन्स टेक्नॉलॉजीच्या न्यूज आपल्याला समजत नाहीत. ठीक आहे. ओके, एकच मिनिट थांबा. बघा, तर समजून घ्यायच्या, अर्थ समजून घ्यायचे, न्यूज कशाशी संबंधित आहे. चला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अलीकडेच भारतातील पहिल्या, बघा तुम्हाला हे जे 5G टेस्ट बेडचं उद्घाटन आहे ना, कोणी केलंय असं सुद्धा साधा सिंपल क्वेश्चन मध्ये एरर टाकला जाऊ शकतो. जे 220 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले, याचं अलोकेशन वगैरे फार रेअर विचारलं जातं, पण सांगता येत नाही, आयोग काहीही विचारू शकतं. बरोबर. मुख्य मुद्दा काय आहे बघा, दूरसंचार उद्योगाला त्यांच्या उत्पादनांची चाचणी आणि वैधता भारतामध्ये सक्षम करणं, याला तुम्ही 1 नंबर पण देऊ शकता. आणि परदेशातील सुविधांवरील त्यांचे अवलंबित्व कमी करणं हे आहे याचं उद्दिष्ट. जे
न्यूज विचारल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकू शकतं की ही जी न्यूज आहे हे टेस्टबेड काय, 5G टेस्टबेड काय आहे, बरोबर. जर तुम्ही UPSC टाईप प्रिपरेशन केली तर 4G म्हणजे काय, 5G म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला अभ्यासावर लागतं. पण MPSC साठी एवढं कोणी अभ्यासत नाही, ॲटलिस्ट प्रिलियमला तरी. अशा प्रकारे 5G चाचणी ही प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने म्हणजे परदेशातील सुविधांवरचं अवलंबित्व कमी होईल. ओके. आणि 5G चाचणी टेस्टबेड जे आहे देशातील 5 वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असेल. लक्षात ठेवा, 5 वेगवेगळ्या ठिकाणी. हे ठिकाणं वगैरे शक्यतो तर आपल्याला विचारणार नाहीत. साधा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो, मुख्य मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकेल, कोणी उद्घाटन केलं हे विचारलं जाऊ शकेल. आणि जर आयोगाला वाटलं की याचं अलोकेशन आपण विचारावं तर 220 कोटी रुपये अलोकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, 5G तंत्रज्ञान काय, थोडंसं 5G तंत्रज्ञानाबद्दल समजून घ्या. 5G तंत्रज्ञान तर हे 5व्या पिढीचे मोबाईल नेटवर्क आहे. ओके, 5व्या पिढीचे मोबाईल नेटवर्क आहे. 1G 2G 3G 4G नेटवर्क नंतर नवीन जागतिक वायरलेस मानक आहे. ओके, एक प्रणाली सक्षम करते. हे जे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, एक प्रणाली सक्षम करते ज्याच्यामध्ये मशीन, वस्तू आणि उपकरणे नेटवर्कद्वारे जोडली जाऊ शकतात आणि त्यांचे ऑपरेशन आणि समन्वय यांच्यामध्ये स्थापित केला जाऊ शकतो. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला आहे हे कशासाठी सक्षम करतं वगैरे हे मुद्दे फार रेअर विचारले जातात. लक्षात घ्या, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच विचारले जातात. मग तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही न्यूजमध्ये का देताय. बघा, न्यूज राज्यसेवेसाठी तरी कंप्लीट करणं खूप गरजेचं असतं, फक्त फॅक्च्युअल डेटा देऊन चालत नाही. तर 5Gच्या हाय बँड स्पेक्ट्रममधील इंटरनेट स्पीडची तुम्हाला चाचणी किती गिगाबाईट प्रति सेकंद हे लक्षात ठेवा. 20 गिगाबाईट प्रति सेकंद याला मी क्वेश्चन करते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 4G उपक्रमामध्ये 1 Gbps दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. जास्तीत जास्त गती किती नोंदवलेली आहे किंवा 4G मधली गती तुम्हाला नाही पण विचारणार, फक्त तुम्हाला 5Gची संबंधित जी चाचणी केलेली आहे ती विचारली जाऊ शकते. तर भारतामध्ये सॅटकॉम इंडस्ट्री असोसिएशन इंडिया, लक्षात ठेवा याचं फुल फॉर्म SIA, सॅटकॉम असोसिएशन इंडियाने 5G स्पेक्ट्रम लिलावात मिलीमीटर वेव्ह बँड समाविष्ट करण्याच्या सरकारच्या योजनेवर चिंता पण व्यक्त केली. पण असे पॉईंट आपल्या एक्झाममध्ये शक्यतो तर विचारले जात नाहीत. जे पॉझिटिव्ह मुद्दे असतात, गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, गव्हर्नमेंटच्या कुठल्या योजना असतील, कुठले प्रकल्प गव्हर्नमेंटने लॉन्च केले असतील, तर फक्त पॉझिटिव्ह मुद्दे तिथे विचारले जातात. चला, 5G टेक्नॉलॉजीचे उपयोग काय आहेत. 5G नेटवर्कच्या फायद्यांमध्ये चांगली कॉल कनेक्टिव्हिटी. बघा, चांगली कॉल कनेक्टिव्हिटी, चांगला आवाज स्पष्टता, कॉल ड्रॉप्समध्ये घट येईल, बरोबर, किंवा पुढील दशकामध्ये 5G तंत्रज्ञान भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान पण देईल. आता किती कोटींचं, किती अब्जांचं योगदान देईल हे तुम्हाला नाहीत विचारणार, फक्त अर्थव्यवस्थेमध्ये याचं काही योगदान राहील का एवढं फक्त तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 5G टेक्नॉलॉजीचा इम्पॉर्टन्स पण तुम्हाला इथं दिलेला आहे. 5G टेक्नॉलॉजीमुळे देशाच्या कारभारात सकारात्मक बदल घडून येतील, हे थोडंसं लक्षात ठेवा. देशाच्या कारभारात्मक सकारात्मक बदल घडून येतील, राहणीमान सुलभ होईल, व्यवसाय करणं सुलभ होईल, कृषी असेल, आरोग्य असेल, शिक्षण, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक, हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण 5G टेक्नॉलॉजीचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रांना होईल किंवा कोणत्या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल हे आपल्याला आठवण्यापेक्षा आपण इथं प्रिपेअर करून गेलेलं कधी पण चांगलं. त्याच्यामुळे सुविधांमध्ये वाढ. बघा, एखादं क्षेत्र आहे, एखाद्या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली की आपोआप तिथं रोजगार पण वाढत असतात, बरोबर, म्हणजे देशातील बेरोजगारी पण कमी होईल. तर या 5G टेक्नॉलॉजीचा आपल्या बेरोजगारीशी कसा संबंध आहे किंवा सुविधा कशा वाढतील रोजगाराच्या, हेही आपल्याला पुढे जाऊन रिटर्न एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तुम्ही म्हणाल की मॅडम आता आपण राज्यसेवा 2023 साठी करतोय, पण सोबतच मी तुम्हाला हे इम्पॉर्टंट मुद्दे पण सांगते की टेक्नॉलॉजीच्या ज्या न्यूज असतात त्याच्या कशा पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, तर रोजगाराच्या अनेक, म्हणजे तुम्हाला साधा सिंपल समजा प्रिलियमला जरी क्वेश्चन विचारला, ठीक आहे, की 5G टेक्नॉलॉजीमुळे
रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. तर तिथं तुम्ही विचार करत बसणार का, हे कसं निर्माण होणार बाबा, आपल्याला काही लक्षात येत नाहीये वगैरे. तेवढा वेळच नसतो आपल्याकडे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे न्यूज प्रॉपर कव्हर करणं हे पहिलं काम आहे आपलं. नेक्स्ट आपण पुढे जाऊया बघा. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे आपली D2M टेक्नॉलॉजी, डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजी. काय आहे D2M टेक्नॉलॉजी? डायरेक्ट टू मोबाईल टेक्नॉलॉजी. बिना इंटरनेट ऐसे चलेगी मोबाईल में व्हिडिओज. बघा, आपल्याला तर खूप आनंद होतो की बिना इंटरनेटचं जर व्हिडिओ चालत असतील तर खूप भारी, बरोबर. बघा, इथं तुम्हाला यूट्यूबचा लोगो दिसत आहे, नेटफ्लिक्सचा दिसत आहे, सिनेमा आहे, प्राईम व्हिडिओ आहे, बरंच काय काय आहे, बरोबर. आणि या वायफायच्या चिन्हावरती खाट मारलेली आहे. बघूया ही न्यूज काय आहे. चला बघा, दूरसंचार विभाग सार्वजनिक सेवा प्रसार भारतीच्या सहकार्याने, यांचं नाव पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. बघा, डायरेक्ट टू मोबाईल तंत्रज्ञान. तुम्हाला D2M देतील, असं पण देऊ शकता आयोग. D2M आयोगाचं काही सांगता येत नाही. किंवा डायरेक्ट टू मोबाईल या तंत्रज्ञानाच्या व्यवहार्यतेचा शोध घेत आहे. आता ही टेक्नॉलॉजी नक्की काय आहे बघा. D2M टेक्नॉलॉजी इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया सामग्री थेट मोबाईल फोनवर प्रसारित करण्याची परवानगी देते. ओके, हे ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्टिंगच्या अभिसरणावर आधारित आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला मी स्टार करते, IMP पण करते. ठीक आहे, या तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल फोन टेरेस्ट्रियल डिजिटल TV प्राप्त करण्यास सक्षम असतील. लक्षात ठेवा, हे मोबाईल फोनवरील FM रेडिओ सारखेच आहे, ज्याच्यामध्ये फोन रेडिओ फ्रिक्वेन्सीवर टॅप करू शकतो. हे स्पेक्ट्रम वापर आणि ब्रॉडबँडचा वापर सुधारते. साधी सिंपल सोपी न्यूज आहे. फक्त या नावामुळेच आपण टेन्शन घेतो हे D2M टेक्नॉलॉजी काय आहे. ओके, क्लिअर. अशा छोट्या मोठ्या न्यूज सगळ्याच एक्झाममध्ये विचारल्या जातात. नेक्स्ट आपल्याला इथे काय दिलेलं आहे बघा, D2M. मग आता ही D2M टेक्नॉलॉजी आहे, तर याचा उपयोग काय होईल बघा. या तंत्रज्ञानाचा वापर थेट नागरिक केंद्रित माहितीशी संबंधित सामग्री प्रसारित करण्यासाठी केला जाऊ शकतो. मुद्दा लक्षात ठेवा. ओके, हे फेक न्यूजचा सामना करण्यासाठी आपत्कालीन अलर्ट जारी करण्यास तसेच आपत्ती व्यवस्थापनात मदत प्रदान करेल. IMP करा, IMP. आपल्याला जेव्हा न्यूज वाचली तेव्हा आपल्याला असं वाटलं असेल की सर्वांना यूट्यूबचे व्हिडिओ फ्रीमध्ये बघता यावेत, मूवी फ्रीमध्ये बघता यावेत, म्हणून गव्हर्नमेंटने हे लॉन्च केलेलं आहे. असं नाही आहे. याचा वापर कशासाठी केला जाईल? नागरिक केंद्रित माहिती मिळवण्यासाठी, फेक न्यूजचा सामना करण्यासाठी, आपत्कालीन अलर्ट जारी करण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनात मदत प्रदान करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होणार आहे. मोबाईल फोनवर थेट खेळ आणि बातम्या प्रसारित करण्यासाठी, म्हणजे एंटरटेनमेंटसाठी सुद्धा आहे, पण मेन मोटो काय आहे तो लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. D2M तंत्रज्ञानाचं महत्व, उपयोग आपण बघितला. महत्व बघा, D2M तंत्रज्ञानाद्वारे ग्राहक आपल्या मोबाईलचा डेटा न संपवता ओव्हर द टॉप, ज्याला आपण OTT किंवा व्हिडिओ ऑन डिमांड, ज्याला आपण VOD सामग्री म्हणतो, VOD सामग्री प्लॅटफॉर्मवरून मल्टीमीडिया सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म आयोग टाकू शकतो आणि मग आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ही सेवा नाममात्र, आता हे सगळं अगदीच फ्रीमध्ये आहे का D2M? नाही, नाममात्र दरामध्ये दिली जाईल. ग्रामीण भागातील लोकांना व्हिडिओ सामग्री पाहण्याची अनुमती दिली जाईल जिथे इंटरनेट प्रवेश अस्तित्वात नाही किंवा खूप मर्यादित आहे. आणि हे तंत्रज्ञान सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल स्पेक्ट्रमचा वापर सुधारेल आणि बँडविड्थ मोकळे करेल. त्याच्यामुळं कॉल ड्रॉप कमी होतील, डेटाचा वेग वाढेल. ओके, न्यूज समजण्यासारख्या आहे, जास्त काही डिफिकल्ट न्यूज नाही आहेत. थोडंसं आपण फोकस, आपण काय करतो माहिती का, आपण फक्त न्यूजकडं बघतच राहतो. त्याच्यातले शब्द काय आहेत, महत्त्वाचे कीवर्ड्स काय आहेत ते आपण समजून घेत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, ओके. तर या आपल्या फर्स्ट सेशनमध्ये आपण इथंपर्यंतच न्यूज कव्हर केलेल्या आहेत. दुसरं सेशन पण लगेचच अपलोड केलं जाईल.
तुमचे जास्तीत जास्त फीडबॅक मिळाले पाहिजेत, तरच आपल्या करंट अफेअर्सच्या सीरीज चालू राहतील। तर जेवढे विद्यार्थी हे सेशन बघतील, सगळ्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की करंट अफेअर्सशी संबंधित तुमचे फीडबॅक नक्की द्या। एवढे इन डिटेल्स करंट अफेअर्स तुम्हाला कसे वाटतात, किंवा पुढे जाऊन तुम्ही रिटर्न पॅटर्नचा जर विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे करंट अफेअर्स उपयोगी आहेत। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। बरेच विद्यार्थी सेशन बघतात पण कधी सेशनला लाईक करत नाही, तर एक लाईक करत चला। सबस्क्राईब करा चॅनल, नवीन असाल